एक्सपोज होना चाहते हो हैं? तर कसं वाटतं तुम्हाला सिद्धेशदादांच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन? कसे आमदार सारखी फिलिंग आली का नाही तुम्हाला? मस्त वाटलं पास पिंपळाचं झाड पण त्याच आहे ना? सिद्धेशदादांची सगळी प्रॉपर्टी सिद्धेशदादाची. तर एक तो हॉटेल, तो एक्झिक्युटिव्ह काय त्याचं नाव होतं? एक्झिक्युटिव्ह हॉटेल काहीतरी नाव होतं त्याचं, ते पण त्याच आहे साल्याचं. तो आप लोग देख सकते हैं कैसे आप. हे पण सिद्धेशदादाचं आहे. ह्याचं प्रूफ नीलकमल. द ब्रँडिंग गोज विथ द नेम ऑफ नीलकमल. आणखी हे एक आहे, द सोल ओनर ऑफ दिस प्रॉपर्टी, एकुलता एक वारिस. थांबा, असं वर्ण दाखवतो. इथं केएसटीला डेंजर आहे आतमध्ये. हा बघ, स्पेशल त्यांनी झाड कार्विंग केली आहे. एक आफ्रिकामधनं एक माणूस बोलवला झाड कार्विंगसाठी. तिथे एक्सपेन्सिव्ह होता, 2.5 लाख. एक खिडकी पण त्यांचीच आहे, बॅक एरिया. इथं सगळे हे एक प्रीमियम हॉल गोज विथ द नेम ऑफ नीलकमल लॉज. नाही काय, नीलकमल लॉन्च. हे सगळ्या खुर्च्या जेवढ्या दिसत आहेत कोणाचे आहेत? सिद्धेशदादा. पंखा सिद्धेशदादा. एका वेळेस सिद्धेशदादांनी इथं सुसाईड करायचा प्रयत्न केला होता, तो पंखाच गेला इथनं. ही एंट्रन्स बघू शकता. हत्ती कोणाचा? सिद्धेशदादा. बैल एकाचं शिंग नसेल, हाय शिंग. नीलकमल लॉन्च. हे हॉटेल हे बनतंय अजून. हॉटेल 4 फ्लोअर्सचं. प्राइस काय? टर्नओव्हर 5 कोटी रुपये समथिंग. 5 CR पर्यंत. अजून वरती 2 फ्लोअर बनतात. आतमधनं काय एवढं हे बघितलं. खाली व्हेज किचन, वरती नॉनव्हेज किचन अँड बार. त्या पुढं अजून एक हॉटेल आहे, एक जुनं हॉटेल यांचं, नीलकमल ढाबा. तोही तुम्हाला दाखवतो. हे त्यांचं पॅसेज, ॲलीवे. आली वेळ गेली वेळ, इथून तिथून आली वेळ. पार्किंग बघू शकता, सुसाट अशी पार्किंग यांची. सो आयफोनमध्ये केला असतं ना. ह्याचं वॅड अँगल किती घाण आहे. मस्त चल की एकदा टपरी दाखवल नीलकमलची, तिकडनं रिटर्न. गाडी कोणाची? सिद्धेशदादा. गाडीचा नंबर नोट करून घ्या, सर्च करा. नाव सिद्धेशचं नसेल, बट सोल ओनर सिद्धेशदादा. हे थोडंसं झलक दाखवतो तुम्हाला. हे गार्डन एरिया असणार आहे. 75 acres. हे आतमध्ये असंच खूप हाय फाय. I have fixed my job over here as an F&B executive or else an F&B manager. He'll be paying me roughly around 35,000. Who? Mr. Siddheshwara. हे पुराणं हॉटेल त्यांचं नीलकमल. हे आता हे अपग्रेडेड लाइफस्टाइल अपग्रेड करने मांगती है माम, ऐसे नहीं चलता. आय डोंट नो. कैरीचं झाड, आंब्याचं झाडही म्हणतात त्याला लोक. हे मेन रोड, नाशिक पुणे रोड आहे हा. आणि हे नीलकमल ढाबाचं टपरी. आणि ते ओल्ड OG दी ओपन्ड बाय हिज ग्रँडफादर नीलकमल ढाबा itself. That's it guys. Thank you for the vlog. I'll be continuing it soon after. Bye bye. Signing off. My name is Mr. Vinay. Open is ते भांडणं चालू आहे समोर बसची. ठोकली.
बघा लाईव्ह अपडेट देतो भाऊ मी. 8:10 बसने ठोकला. इज लाईक मी तेरी अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं. यू चल. हाय गाईज, बॅक अगेन. तुम्हाला मी मागची प्रॉपर्टी दाखवली, मागची म्हणजे त्या साईडची. आता इथं तुम्हाला लॉन्च दाखवतो. हे खूप प्राचीन काळातले झाड आहेत. पहिले असे उभे होते, पण सिद्धदादांनी त्यांचं काहीतरी केलं, ते आता गोल गोल झालेत. कटिंग बिटिंग केली. बाकी काय नाही. सिद्धे दाखवलं आपलं. पर्सनल स्काय आहे ह्यांचं. ह्याच्या वरचं जेवढी प्रॉपर्टी दिसते फार आभाळापर्यंत ह्यांचीच आहे. पेटेंट करून घेतलं यांनी. बेंच हे लॉन्च म्हणतात ह्यांच्या भाषेत. तुम्हाला तर माहिती नसेल. माहीत नसतं. इथं हे काल एक इव्हेंट झाला. काल एक काहीतरी झालं इथं. एवढं मात्र आहे, तुम्ही इग्नोर करा. इथं पाणी पडतंय. पैसा लय. हे कोण आहे? हे सिद्धे दादा आहे. हे तुम्हाला वाटत असेल कोणतरी कामगार बिमगार, पण नाही. हे आपले डाऊन टू अर्थ ओनर. कोण ओनर? डाऊन टू अर्थ ओनर. झालं कल्याण कामाचं ते आता. हे हो ऐसा ही रहता है. हमारे यहाँ ऐसे आता सिद्धे दादा इकडे तरी आहे. लाजून पडतायत. सिद्धे दादा काल कसा व्ह्यू येतो. पुंग. कसा बी रोल काय सिनेमॅटिक. वेट गाईज, सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. अतिमोशा शहनशाह टाडाडा 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 आले तुफान किती हृदय सोडली आता घेत. जिग 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 जिग. म्हणजे तुम्हाला एक गावात येतच 10:30. नकली झाडं. इथं बसतो मी मांडी घालून. हे इथं बसू काय मांडी घालून? असं तुम्ही उभं पाईप धरा. रेन डान्स. तिथेच OnePlus काय केलंस रे? हा आमच्या रूमवर. म्हणजे ह्याने तुझा त्याचा OnePlus तुझ्या रूमवर ठेवलाय का बरं? असंच शॉक. भाईने म्हणजे गिफ्ट द्यायचंय. काय OnePlus? हा. होय. तू कुठला वापरतोय मग? तो कुठला वापरतोय मग? तो आयफोन, मोठी माणसं आयफोन. अरे ऑफकोर्स, मी पण विसरलो. एवढ्या प्रॉपर्टीचा मालक नोकिया कडे नाही आपण. नोकिया लुमिया. जितना सोडली. या तुम्हाला एक कोंबडी प्रेमीशी भेटवतो. योग्य योग्य हे योग्य प्रतीक घालून घे तुझ्यात. हे योग्य टॉर्च मारू काय टाकू की झलक तुझी. काय खातोयस रे? काय खातोयस? कसं वाटतंय तुम्हाला सिद्धदाच्या प्रॉपर्टीमध्ये येऊन? काय काय बघायला भेटलं तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन सिद्धदाच्या प्रॉपर्टीमध्ये आलं? नवीन काय नाही भेटलं, फक्त तुम्हाला आणली तीच मोठी चुकी झाली आमच्यासोबत. चला, म्हणजे यांचं म्हणणं आहे की ते थोडं ऑडिओ ग्लिचमुळे ते तुम्हाला असं ऐकवायला असेल. ते छान छान बोलले माझ्याबद्दल. तुम्हाला कसं वाटलं इथं येऊन? खूपच छान वाटलं. असं का? मग काल कुठे गेलता? कधी? काल रात्री. काल तमाशा बघा. तमाशा तमाशा कुठली तरी म्हणत होता अप्सरा तुला दिसलेली तिथं. अप्सरा मालकी सगळ्या अप्सराच होत्या. काय नव्हतं छाया 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 बारामतीकर. बारामती काय बारामतीकर. बारामतीकर. र-
दाराच्या सुपर हॉट. अरे हा तुम्हाला ते दाखवायचं राहिला. ते 2 हॉल होते तिकडं पुढं हॉल होते. हे यांचं बँक्वेट टाईप म्हणजे असं नाही आहे खायला प्यायला. इट्स ह्यूज. हे काल इव्हेंट झाला म्हणून तुम्हाला असं कचरा दिसतोय, बट युजअल असं कचरा कधी नसतो. काल रात्री इव्हेंट झाला, आज क्लीन होईल आहे. आज इव्हेंट आहे म्हणून एकदम चिलमध्ये. बाकी काय नाही. अजून एक आहे ते इथं एक आहे, हे अंधाधुंद पैसा. ह्यांनी स्पेशल माणसं ठेवली पैसा मोजायला. हे इट इज द मोस्ट भारीतलं आहे हे असं. मग इकडनं आलो, इझिली ॲक्सेसेबल असावं म्हणून त्यांनी इथं रप बांधून ठेवलं सगळं. मग इथं हे त्यांची आंब्याची अशी थोडीशी काय म्हणू शकता, छोटीशी अशी क्यूटशी बाग. मल्टिपल टाईप्स ऑफ आंबे त्यांनी इथं लावलेत, वेगळ्या म्हणजे प्रकाराचे. हिअर यू कॅन सी इट. ही स्कॉर्पिओ मिस्टर वाघमारे घराण्यातली. हे कांदा, कांद्याची स्टोरेज असं म्हणू शकता. साईडला कंपार्टमेंट आहे. हे कांदा कसं नेक्स्ट ते ह्याला वापरतात म्हणजे अगली फसल केली. ते सिद्धेचं घर. भाऊच्या गाड्या 6991. हाय बंटी. बंटी स्केअर्ड ऑफ मी. ओके बंटी ही आहे, शी इज बंटी. काय बघतेस? आठवी मराठी सिरियल. वा. तुम्ही म्हणत होतो तुला कसं वाटलं आज इथं येऊन? आज सिद्धेश दादांच्या पाहुणचाराचे संभोग घेण्याचा आम्हाला भाग्य भेटलं. काल आल्यापासून काय काय केलं, काय काय लाभ झालं? सगळ्यात पहिले तर आम्ही पाणी पिलं, हं. कैरी खाल्ली किती? 4. हां त्यानंतर आम्हाला चहाचा आस्वाद घेण्याचा आनंद भेटला. हां. त्यानंतर आम्ही झाडावरून थोडे नारळ तोडले. या झाडावरून या झाडावरून. हां. त्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून बाजूला ठेवलं फ्रीजमध्ये. हं. त्यानंतर थोडीशी मलाई खाल्ली. हं. त्यानंतर वेळ झाली जेवणाची. हं. मग सिद्धेश दादांच्या कृपेने आम्हाला 2 किलो चिकन भेटलं. हं. मग त्या चिकनचा आम्ही रस्सा बनवला. आम्ही नाही तुम्ही. मी रस्सा बनवला, हं. चिकन सुक्का बनवलं, चिकन हरियाली बनवलं. हरियाली. त्यानंतर आम्ही 2 फंटाचा सुद्धा आस्वाद घेतला जेवणासोबत. फॅन्टा सोबत मंचुरियन. अरे हो मंचुरियन पण होते की रे. मंचुरियन होते. ते अजून काय होतं ते इथं घरी बनवलं ना त्यांनी मासवडी. हां ते मासवडी. ते होतं. मग जेवण झाल्यानंतर कुठे गेलो? त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो टेरेसवर. अरे हा ते हॉटेल तुम्हाला दाखवलं बघा, हॉटेल त्या हॉटेलवर एकदम टॉपला. एकदम टॉपला. विनय दादानी अख्खे 1-1.5 तास झोपून काढले शांत वाऱ्याला. विनय दादा म्हणजे विनय दादा. असेच बघत बघत 1 वाजले. वेळ झाली तमाशाची. वा वा. कोण काय तो आली? नजारा. छाया बारामतीकर. छाया खिलारे बारामतीकर यांचा भन्नाट तमाशा. खतरनाक तमाशा. तिकडनं आलो किती वाजता? तिकडून आम्ही आलो 2:30 वाजता. झोपलो 3 वाजता. झोपलो 3 वाजता. उठलो 8 वाजता. 8 वाजता उठलो. परत वेळ झाली नाश्त्याची. त्यानंतर विनय दादांनी न लाजता 8 इडल्या खाऊन आपलं पोट भरलेलं आहे. 8 खाल्ल्या रे खरंच. चटणी भारी होती माहिती आहे, मस्त चटणी बनवली. रेसिपी घ्यायला लागेल ती ग्रीन चटणीची रेसिपी ह्याची भारी आवडली आपल्याला.
तर आता आम्ही असं बसलेलो आहात निवांत. इकडनं जाता जाता ह्याचं न कळता ह्याला न सांगता न भास होता 5-6 कैऱ्या आहेत ना मी ढापणार आहे. अशा मोठ्या मोठ्या कैऱ्यांची चटणी बनवणार. कच्च्या कैऱ्यांची चटणी खाणार. त्याचं एक घर तुम्हाला दाखवतो. मस्त आहे ओव्हरऑल जागा. ह्या गाडीचा नंबर बघितला आहे ना, MH14BC6991. जस्ट रिमेंबर द नंबर. त्याचं घर खूप असं मस्त आहे. या गाडीचा नंबर बघा 6991. आता 2-3 गाड्या आहेत. त्याचा नंबर 6991 RX100. खूप काही. हाय बॉस. हाय बॉसनी. इथं आम्ही काल चिकन बनवलेलं. चूल पेटवलेली इथं. साफसफाई केली आम्ही सकाळ सकाळ. दॅट्स इट फॉर नाव गाईज. आम्ही आता विहिरीवर जाणार आहे. ही माझी गाडी, छान गाडी. तर विहिरीवर जाणार आहे. विहिरीवरचे अपडेट्स अँड शॉर्ट्स विल बी ऑन दी नेक्स्ट स्लाईड. बाय. आय एम बॅक गाईज. नाही बघून घे तू. गाडीचा नंबर नोट करा 6991. सिद्धेशचे आजोबा. हा दळभद्री माणूस. आयुष्यात त्यांनी कधी गार पाणी बघितला नाही. आफ्रिकेत आलं पळून. आला 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 फालतू करणार आहे साला. त्याप्रमाणे गाडी धुवून झाली थोडीशी हलकीशी. बिरोल बिरोल गाडीचा बिरोल. गप किरे गप किरे गप किरे. तोंड लपवायची कामं का करायची. अरे ऊन 8 वाजल्यापासून ऊनच आहे. चला अरे तो पाण्यावर होता. 2 गाड्या बसते साधन. हा मग आता काल काय केलं. तूने पहिली नजर में सनम. तर आज या ठिकाणी हम्म. आपण सिद्धेश दादांच्या घरी आलेलो आहोत. पाहुणचार अशा 10/10. सिद्धेश दादांच्या पाहुणचाराचा आस्वाद आम्ही काल दुपारपासून घेतच आहोत. फॅन्टासाठी शुक्रिया. तर आता त्यातलाच एक नमुना सिद्धेश दादा आज आम्हाला पोहण्यासाठी विहिरीला नेत आहेत. त्या कोवळ्या उन्हामध्ये आम्हाला थंड करण्यासाठी, जीवाला शांत करण्यासाठी सिद्धेश दादा आम्हाला पोहण्यासाठी विहिरीवर नेत आहेत. तर आम्ही फकाट या मंडळातर्फे सिद्धेश दादा यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. अभिनंदन. टाळ्या. ए टाळ्या रे. ए दाणे आहे. टाळ्या म्हटलं ना तो. टाळ्या म्हटलं तो. तो सलमान खान ने अभी अपनी बॉडी निकाल ली है. छोड़ा नहीं. ही इज बिल्ट डिफरेंट. बॉडी कैसे बनती है किसी को पता होना सिद्धेश. कोई बनाए कि नहीं. कपडे घालून. कपडे घालून तुमची टॉवेल मी आलाय नाही काय, मला घेऊन या. हे बाबा मला टॉवेल घेऊन या. मी हे घालून शॉर्ट्स आणखी एक. हा ते अरे खायला घ्यायचे बॅग. नाही नाही बॅग घ्यायला पाहिजे. ऊन लागला माहिती का मला.
प्लॅनिंग नाही आतापर्यंत काय. बेग आणू सगळं सर पॅकेट आहे. एक एक कुठं आणतो पॅकेट वयात किती वेगळे असतात. काय काय खाल्लं वरलं बघते का बघ की 360 घेतो माझा. पांग पणाक पांग सस्ते नशे बघते छाती से सस्ते नशे काहीतरी रॅप दाखव की दाखवलं मी. कलर चढा कलर एक काय रॅप होऊन जाऊन दे. 1-3 4 दिसून तर हिट करते असं पिठाऊन बेबी. हाय ये मित्र मंडळ मित्र म्हणून आंघोळ केलीस काय. हे काय घालतोस रे काढत असं. छपरी आम्ही छप रे. हॅक समाज छपरी आपले VIP नंबर सांगितला. ए हा तुझा VIP नंबर काय होता रे. 74992328 VIP नंबर कोणी असते का नाही. हा नाही VIP नंबर आहे. VIP लोकांचा VIP नंबर. कोण आहे कोंबडी प्रेमी. अंधेरा क्यों रहा इधर. कोंबडी प्रेमी इधर अंधेरा क्यों. कोंबडी प्रेमी योगेश किरदार यांचे या ठिकाणी तुला कांदे काय आवडतात रे. सिद्धेश दादा यांना पाहुणचाराची संधी दिल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाळ्या. आज या ठिकाणी हा तर आज या ठिकाणी स्वतः स्वप्नील दादा यांनी दर्शन दिले आणि सिद्धेश दादा यांना आपल्या पाहुणचाराची संधी देण्याचं एक उत्तम मोका दिला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाळ्या. सिद्धेश दादा रे धान्या खाली होते आता. सिद्धेश दादा आले टाळ्यावर. सिद्धेश मेट्रो दाखवली की नाही. मेट्रो गाडी दाखवली की नाही. अशी 4 360 अँगल दाखवायची. मीटरचे 360 दाखवतो तुम्हाला काहीच. त्याबद्दल सिद्धेश दादा यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. टाळ्या. ड्रिफ्ट मारेगा वो अभी. अरे आपला आम्ही बघतोय नाही बघतोय तो. नाही रे परत बघायचं ठेवलं. पुढे जाऊन झूम करून काढलं. कसला डेंजर केला बघ की. तुला पाठवतो की मी एवढं कशा टेन्शन घेतोस. थांब ना बघू दे. जवळ आहे मग चालत जायचं आहे. कुठली पाण्यात तर शक्य नाही. पाणी प्यायला शिकवायचं काय काय पाणी लई प्यायचं नसते. पोट दुखते. पाणी प्यायचं पोट दुखते इकडं. इकडं मी काय बोलतो आता सगळं सायंटिफिक सायंटिफिक रिझन असतं. कधी येत नाही आलतो फालतू. काय सांगत आहे. VIP नंबर कोणाला पाहिजे. मटका 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 टाकला होता ग्रुप काल. मॅड आहे रे VIP नंबर. मटका किंग नाही काय. मटका की मटका बिटका नाही काय. तर आज या ठिकाणी सिद्धेश दादा यांच्या फ्रीज मधील थंड थंड पाण्याचा आपण आस्वाद घेतलेला आहे.
त्याबद्दल सिद्धेश दादा अभिनंदन. टाळ्या. असं करा आता. आपण उतरल्या तरी चला की तुम्ही काय मोबाईल बघत बसला, चला की. या. तर आम्ही निघालो आहोत. ही पण ह्याचीच आहे ना रे? ए सिद्ध्या, सिद्ध्या, ए सिद्ध्या, ही पण तुमचंच आहे ना? पट्टी तुमचीच आहे. काल तर म्हटलेलं अरे इथनं वरती त्या डोंगरापर्यंत. काल म्हणत होतं ना. दादांची परस बाग संपली. हॉटेल क्राऊन प्लाझा या ठिकाणी आपण बघू शकताय. गरिबांना एक मदत म्हणून सिद्धेश दादा यांनी आपली जमीन रोजगार देण्यासाठी भाडे तत्वावर हॉटेल उभारण्याकरता दिलेली आहे. ही बिल्डिंग तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीनं सिद्धेश दादा गरीब लोकांना रोजगार प्राप्त करून देत असतात. हॉटेल आहेत, बँक्वेट लॉन्स आहेत, या अशा माध्यमांमधून सिद्धेश दादा यांनी कित्येक गोरगरिबांना आपल्याकडे ठेवून त्यांना रोजगार प्राप्त करून दिलेला आहे. याबद्दल आपण खरंच सिद्धेश दादांचे आभार व्यक्त केले पाहिजे. समाजकार्य दादा यांचा नीलकमल बाबा समाजात खूप मोठं चांगलं काम करत आहे, एक समाजकार्य करत आहेत. स्पीड ब्रेकर बाई. Baby. बिचकरी योग्याला पकड. इकडे की तिथे वर इथं वर की इथं वर घेत इथं पवायचं की चला ह्यांना. टाकी उडी. टाक ना. ढकल रे त्याला, ढकल. ए ढकल त्याला, ढकल. अरे लोक पाणी पितात. मासा मासा तुझ्या खाली पांढरा मासा आहे. पाटणी पाशी जाईन काटा मारून बघ. तुम्हाला नाही बोलता येणार रोले. त्याला कुणा दम आहे फक्त त्याला पकडून दाखवायचं. देणार जे पाहिजे देणार. अरे दादा फक्त त्याला पकडून दाखवायचं जे पाहिजे. नाही नाही अरे हात लावून यायचा. हात हात हात. इथं पायपाला नको झोप होय. ए टाकते उडी वर. मग आता तेवून जिथं फुल पाणी तेवून यायचं वरती.
म्हणून मी गप्प बसले वर यायची जागा बघ चालू. हा तिहून जरा फुटलाय तिहून ये वरती. हा ये हा ये तिहून ये ना. हा भेटली पकडायची जागा. हा कपड्यात हात घालत्या चढवरती. बोलणार आहे. बंद कसं झालंय? पांढऱ्या माशी अंगा उडी मार. मार ना त्याच्या अंगा उडी. नाही दिसत आहे. नाही रे जायचं आम्ही खायला. टाकतेल ती उडी. नको तू. टाक ना उडी. टाक उडी. पाहिलं भेटलं. कोण पडलं? टाक ना तू. चापाकलाय दोन्ही बार. टाकी रे खाली. यार तू योग्याचा फुल. योग्य इथनच टाक. मोटर वरती खालून जाणार. टाकाला डायरेक्ट चल मध्ये टाक. आम्ही त्या पृथ्वीने कुठून टाकली. टाक मध्ये मध्ये टाक मध्ये. अजून मोठं बाळ होतं रे. एवढं तरी झालं पाहिजे. आणि काय झूम कर ना झूम कर ना. झूम नाही करत. गद्दारी कर बे. म्हणून मला स्वप्न विश्वास नाही. दर 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 धर ना. ओके त्याला काय बाय बाय सुरमार.
बघ इथं तुझ्या खाली ते बोल. काय तिकडे उजव्या बाजूला आहे. बोल खाली. तो जाऊ साईडला गेला. खालून उतर खालून उतर. ओय, मासा. वो ए खालून उतर त्याच्या इकडून. अरे आला यायला पाहिजे यायला ते पुण्यावर ना तू उतरणार आहे कौशाला फोन केला काल तुम्हाला पेपरला 15 दिवसांनी हे जाणं होतं पाणी घाल जायच्या आधी जापड चढायला वापरणार नाही आहे ते चढायला अरे पाणी कमी होईल म्हणून म्हणतो जा लवकर खाली जा ना पळ ना योगाशी अंग उडी टाकतात ते पायरीवर गती रे. खाली बिन घाला पाणी झालं रोज उठता चालू आहे. हा, रोज चालू असते. 2 दिवस होतं काल पण फुल पाणी होतं. पानी मारने के लिए गंगा ऊपर जीवन दे रहा है था पानी मार रहा है अरे झाट्यावर ठीक उजवा पाय पाणी आले तिथे ठेव ठेव वर ठेव अजून वर झाडा चढला तर इथं कसं चढाय ना जातो की चढाय विहिरीतलं कळा ना म्हणलं तुला कवा कळायचं अंधाराचं धरतो की रात्री बरोबर अरे ती हिर बारकी रे पाणी काढतोय की बरोबर बारकी असली हाडातलं काढते हाडातलं जाऊ तर काही पस्ते चोरून गेला म्हणजे संपली की मग लावा आता